हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मी एकदमच नवीन काइंड ऑफ व्हिडिओ घेऊन आली आहे. दॅट इज गेट रेडी विथ मी. तर आमच्याकडे होतं तुळशीचं लग्न आणि मी दिवसभर खूप बिझी होती त्यातच. तर मी काही व्लॉग केला नाही आणि मग मला वाटलं का मी एक गेट रेडी विथ मी करून घेते. आणि प्लीज असं ज्यालाही वाटत असेल की इथनं तुम्ही काहीतरी मेकअप शिकणार आहे, तर नाही, तुम्हाला काहीच शिकायला भेटणार नाही. पण तरीही जर तुम्हाला बघायचं आहे तर प्लीज कॅरी ऑन अँड प्लीज शेअर इट विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तर सगळ्यात आधी मी प्रायमर लावून घेतलेला आहे, जो आहे मेबलिनचा प्रायमर. तर ऑफकोर्स मला इतके सारे ओपन पोर्स आणि हे सगळं आहे, तर मी खूप सारं असं पोतून घेतलेलं आहे. आय नो की खूप सारे लोक मला कॉमेंटमध्ये सांगतील की तुम्हाला डॅप करून लावावं लागतं. मला पण माहिती आहे, पण मला खूप घाई होती आणि माझा जो वेळ नव्हता डॅप करायला, तर म्हणून मी सगळं पोतून घेतलं पॉन्ड्सची क्रीम लावल्यासारखं. तर इथे मी असं भरपूर तोंडाला, माणीला, जिथे जिथे मी लावू शकते ना, तिथे मी हा प्रायमर लावलेला आहे. आणि मी काहीच घेऊन बसलेली नव्हती. मी सगळं त्या ड्रॉवरमधून काढणार आहे आणि मग त्या ड्रॉवरमध्ये तसंच फेकून देणार आहे. तर इथे मी रेनेचं फाउंडेशन वापरत आहे. बाय द वे, रेनेचं फाउंडेशन मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तो माझं स्किनला आणखी ड्राय करतं. आय थिंक मेबलिन इज बेस्ट. के ब्युटी पण चांगलं आहे बरं का, पण हे रेने काही मला एवढं आवडलं नाही. आणि ॲज अन इंडियन आणि आपल्यात एक सवय असते ना, जोपर्यंत असं पूर्ण डब्बा संपत नाही आपण वापरतो, तसंच झालेलं आहे हे. म्हणजे त्याला जे पंप आहे त्यातून निघत नाही आहे आणि असं मग निघतं आहे भरपूर. तर मी वापरते आहे. अगेन मी थोडं पेशन्स वापरून इथे डॅप करायचा प्रयत्न केला, विदाऊट स्पंज, विदाऊट ब्युटी ब्लेंडर. कारण की कोण त्याला पाण्यात भिजवेल आणि तोंडाला लावेल, म्हणजे वेळ होता का माझ्याकडे? नाही ना. मग मी पहिले बोटाने डॅप करायचा प्रयत्न केला, कारण मी ऐकलं आहे ते पण चांगलं असतं. पण त्यानंतर मला त्याचासुद्धा कंटाळा आला आणि मग मी ते फसाटलं आपल्या पूर्ण थोबाड्यावर, जसं वाटलं तसं. म्हणून कोणीही याच्याकडनं काही शिकायचं आहे म्हणून शिकू नका. पण ज्याला काहीच येत नाही, म्हणजे मेकअपचं ब क पण येत नाही ना, त्यांनी माझा व्हिडिओ नक्की बघा. त्याला ब क जरूर येईल. कारण प्रायमर नंतर मी हे फाउंडेशन पोतलं आहे. माझ्या तोंडाला खूप सारे डाग आहेत, म्हणजे डार्क सर्कल तुम्हाला दिसत असेल, तिथलं एरिया थोडा वेगळा दिसतोय. पण माझ्याकडे वेळ होता का? नाही. मग मी परत सांगणार नाही आता तुम्हाला. म्हणून मी कन्सिलर लावलं नाही. पण मग मला आठवलं, माझं तोंड माझ्या गळ्यापेक्षा जास्तच पांढरं दिसतंय. आणि तुम्हाला दिसतंय का माझा इकडचा गळा किती गोरा आहे? कारण तिथे सन लागत नाही हो. हे फक्त सननी टॅन केलं आहे. नाही तर मी काही काळी नाही, मी गोरीच आहे. पण हे टॅनिंग आहे, सगळी टॅनिंग. तर मी छान माझ्या गळ्याला पण फासून घेतलं आहे ते फाउंडेशन, कारण वेस्ट नको. कानाला पण लावून घेतलं, म्हणजे असं कान काळे, थोबाड भुरं असं नको दिसायला, म्हणून जितकं जागा तिथे फासून घेतलं आहे मी. साडी घातली होती, मला घालता येत नाही, तरी कशी घालून घेतली आणि शोधत होती आता मी, मला पुढे काय लावायचं आहे. तर मी पुढे लावते आहे हे स्विस ब्युटीचं बनाना पावडर टू सेट माय मेकअप. म्हणजे मेकअप येत नाही तरी त्याला सेट पण करायचं आहे आम्हाला. बेक करायचं असतं की सेट करायचं असतं, असं काहीतरी आहे. बेकिंग, सेटिंग, व्हॉट्सो एव्हर इट इज, ते आपण करतो इथे. तर मी फुल माझ्या गळ्याला तर चोपडूनच घेतलं ते, कारण कोण कॉम्पॅक्ट पावडर नंतर गळ्याला लावणार असं विचार करून मी ते लावून घेतलं आहे पूर्ण गळ्यालासुद्धा. आणि माझं थोबाड असं बेक करायला ठेवून टाकलेलं आहे मी. कोकोचे बिस्किट बेक करू शकते, तर स्वतःचं तोंड तर मी बेक करू शकते. इथे मी मेबलिनचं मस्कारा घेतला आहे, नवीनच घेतलेला आहे, पण मला काही हा आवडला नाही. म्हणजे लॉरियलचा मस्कारा इज टू डाय फॉर, पण हा काही मला एवढा आवडला नाही. तुम्ही बघू शकता. आणि माझ्या डोळ्यात काही एवढा फरक केलेला नाही आहे. झूम करून दाखवते मी तुम्हाला माझा डोळा. एक तर मला पहिलेच डोळ्याला केस नाहीत, म्हणजे आय लॅशेस नाहीत. त्यात मस्कारा असा पाहिजे ना की तो लावला की असं डोळे चकमक दिसायला पाहिजे. हे नॅचरल लुक देतं असं एव्हरीडे, आणि एव्हरीडे साठी तुम्हाला पाहिजे असेल तर इट्स गुड. बट ड्रामॅटिक आईज वगैरे याच्याने काही होत नाही. मी शाहरुख खानच्या पोट्टीला लावताना बघितलं, तर मी म्हटलं चला आपण पण घेऊन टाकावं, आणि मी घेऊन घेतलं होतं. पण ठीक आहे, आय मीन नॉट बॅड. लाईक आजच्या इव्हेंटसाठी तर ठीकच होतं, कारण मला कुठे जायचं नव्हतं. सो दिस वॉज गुड. आणि थोडंसं लोअर लॅश, अप्पर लॅश असं चोपडून घेतलं आहे. मला वाटतं मी एका डोळ्याला तर लोअर लॅशला लावायलाही विसरली, कारण माझ्या डोळ्यातनं लिटरली अश्रू गळतात मस्कारा लावल्याबरोबर. माझं ढेरगं दिसतंय तिथे, जाऊ द्या, इग्नोर करा. मग मी यूज केलं हे क्रीम टिंट, स्विस ब्युटीचंच आहे हे क्रीम टिंट. हे मला फार आवडलं आहे, कारण याला तुम्ही सगळीकडे लावू शकता. तर मला नॅचरल पाहिजे होतं माझा आय शॅडो, तर मी हा क्रीम टिंट लावून घेतला आहे. कारण एक तर खूप गरमी आहे, तर पावडर टिंट तर ड्राय होऊन जातं. क्रीम टिंट इज गुड.
सॉरी गरमी नाही, थंडीने ड्रायनेस येतं आहे. तर क्रीम टिंट इज गुड, तर म्हणून मी क्रीम टिंट हे असं छान लावून घेतलं आहे माझ्या डोळ्याला आणि हे खूप नॅचरल लुक देतं आणि फाउंडेशनने डोळा पांढरा पडतो म्हणून हे थोडं लावणं पण गरजेचं आहे. इथे मी जे माझं थोबाड बेक केलं आहे ना त्याला रिमूव्ह करत आहे. माझ्या तोंडावरचे कसे पिंपल असे उचलून दिसत आहे. दॅट इज द नॅचरल ब्युटी गाईज. मग मी असं थोडंसं बेकिंग केल्यानंतर माझं थोबाड आरशात बघितलं तर मला हे खूपच पांढरं दिसलं. आणि तुम्ही पण तशातलेच आहेत का ज्यांना अति पांढरं थोबाड आवडत नाही? म्हणजे मला बिलकुलच अति पांढरं थोबाड आवडत नाही, मला असं नॅचरल आवडतं. तर मी हे नवीनच स्विस ब्युटीचं कॉम्पॅक्ट पावडर मागवलेलं आहे आणि हे मला थोडं डार्क शेडमध्ये आलेलं आहे. तर हे मी तेव्हा वापरते जेव्हा मी हे बनाना पावडर लावते, म्हणजे माझे फकट पांढरं थोबाड थोडंसं नॅचरल दिसायला लागते. तुम्ही डिफरन्स माझ्या थोबाड्यावर बघू शकता, एकदम आलेला आहे की इथे थोडंसं तुम्हाला डस्की स्किन टोन दिसायला लागेल विच इज माय नॅचरल स्किन टोन, आणि इकडे तुम्हाला थोबाड पांढरं फकट दिसत असेल. तर त्याला बॅलन्स करायलाच मी हा कॉम्पॅक्ट वापरत आहे. आणि याला पण मी आता चांगलं थोबाडाला पसरवून घेईल. कितीही थोबाडाला मेकअप लावलं तरी पिंपल काही लपत नाहीच माझे, ते असे ढर्ग बाहेर निघतातच, जाऊ द्या. तर इथे आपण असं छान आपल्या थोबाडाला कॉम्पॅक्ट लावून घेतले. नवीन चाललं आहे माझं हे, तर मे बी इट विल बी डिफिकल्ट. आणि व्लॉगिंग नाही केलं तर असं काहीतरी करेल, नाहीतर मग डेली व्लॉग्स तर तेच असतात, ते तुम्हाला दिसतील. आज मला वेळच नव्हता म्हणून मी म्हटलं चलो आज ये बनाते है. फॅन बंद केला नव्हता, नाही तर तिथे पण खूप बचर केलं आहे मी, पण फॅन बंद नसल्यामुळे पूर्ण फॅनचाच आवाज येत होता. मी म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करूया. आणि हे बघा मला असं वाटत होतं मी किती सुंदर आहे ना. मग मी विचार केला आता काय उरलं आहे, कारण आपल्याला नॅचरल लुक ठेवायचं होता, कारण आय थिंक लेस इज मोर नाउअडेज, राईट, ॲज पर जेनझी जनरेशन. आय एम नॉट जेनझी बट स्टिल. मग आपण इथे लावतो आहे तेच क्रीम टिंट ॲज अ ब्लश म्हणून, कारण अगेन आय वॉन्ट अ व्हेरी नॅचरल लुक. तर नॅचरल लुक येईल कशाने, तर क्रीम टिंटनीच. भक्क ब्लश मला लावायचा नव्हता. आणि हे क्रीम टिंट खूप भारी आहे, म्हणजे हे खूप सुंदर तऱ्हेने आपल्या फेसमध्ये ब्लेंड होऊन जातं. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यावर हे असं छान सुंदर ब्लेंड झालं आहे. आणि जर मी थोडंसं कन्सिलर लावलं असतं तर माझे अंडर आय पण छान दिसले असते, बट हू नोज, लाईक वरतून खालीच जायचं होतं मला आणि मग खालून वर यायचं होतं, तेवढंच कार्यक्रम होता आजचा. आणि तुम्ही पण त्यातले आहेत का जे पूर्ण थोबाड्याला ब्लश चोपडतात? कारण मी त्यातलीच आहे, मला पूर्ण थोबाड्याला ब्लश चोपडायला आवडते. म्हणजे जिथं मी ब्लश चिपकवू शकते मी तिथे ब्लशला असं चपकवत असते. तर मी माझ्या गालांना, माझ्या नाकाला, माझ्या चिनला, मी सगळीकडे असं ब्लश आहे ना चोपडलेला आहे. आणि हा रंग इतका नॅचरल आहे की तुम्ही विदाऊट लाईट, विथ लाईट, ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा कसंही बघा, इट विल लुक गुड. इथे मी झिपऱ्या सोडल्या आहेत कारण मला केस पण बांधायचे आहेत. पण सगळ्यात पहिले आपण लावूया लिपस्टिक. आणि मी खूप कन्फ्यूज असते लिपस्टिक लावायला, आणि इन द एंड आय चूज ओनली वन कलर. आय शो यू विच कलर. म्हणजे मला आठवत नाही, सिन्स द डे मी मेकअप करणं आणि लिपस्टिक लावणं सुरुवात केली आहे त्या दिवशीपासून मी कुठला दुसरा रंग वापरला आहे का, तर नाही. द ओनली कलर आय यूज इज ब्राईट पिंक. आणि वॉट आय फील इज की डस्की लोकांनी जर डार्क पिंक शेड वापरला ना तर त्यांचा चेहरा असा ऑटोमॅटिकच उठून येतो. सो माझा स्किन इज लिटल डस्की, तर म्हणून मी हा पिंक शेड वापरते. हा नाही म्हणजे माझ्याकडे भरपूर पिंक शेड्स आहेत, बट हा पण रेनीचा आहे आणि हा मला आवडलेला आहे बिकॉज हा ट्रान्सफर होत नाही. आणि दॅट्स वाय इट इज गुड. लाईक खा प्याज काहीही करा, हा निघतच नाही. तर मग मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि आत्ता मी लावते आहे बिंदी. कारण कधीच वेळ येतो की तुम्ही टिकली लावता, तर मी आता लावते आहे ही बिलकुल छोटीशी बिंदी. अँड आय थिंक इट जस्ट एनहॅन्स द होल लुक. द बिंदी एनहॅन्स द एथनिक लुक. इफ यू अग्री जस्ट कॉमेंट डाऊन बिलो, अँड इफ यू डोंट अग्री स्टिल कॉमेंट डाऊन बिलो, but you have to agree. Like bindi is the key for the ethnic look. And now I'll be doing the हेअर्स नसतंच काही, हेअर असतं. तर आपण केस करूयात आता. आणि माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे की मी त्यांना स्टाईल करू. जर मी तेवढा वेळ घेतला तर मला घरातून बाहेर हकलल्या जातील, म्हणून मी काहीतरी माझे केस थोडेसे 2-4 पिना घेऊन बांधून घेतले. आणि फक्त आपण लग्न झालेलं आहे असं एक दिवस फील करायसाठी मी सिंदूर लावून घेते आहे. तर पहिले मी लिपस्टिक लावून घेते, कारण मला ना लिपस्टिक आवडत नाही. मला आवडतं ते कुंकू, म्हणजे कुंकू पसरतं सगळीकडे, म्हणून मग आम्ही नंतर लावतो असं आपलं कुंकू. लिपस्टिकवर कुंकू चिपकतं आणि ते मग इकडे तिकडे पसरत नाही, त्यामुळे पहिले थोडं लिपस्टिक लावून घ्यायचं आणि त्याच्यावर चोपडायचं हे कुंकू. आणि मी तुम्हाला सांगू,
4 दिवस 5 दिवस हे काही निघत नाही. म्हणजे आता मी पूर्ण आठवड्याभर जर कॉलेजला गेली तर मी सिंदूर लावूनच माझ्या ड्युटीला जाणार. बाकी दिवस मी काही ड्युटीला जात नाही. अँड हिअर माय होल गेट रेडी विथ मी इज ओव्हर नाऊ. पण स्टील ॲज लाईक अदर यूट्यूबर्स मी तुम्हाला माझा ओव्हरऑल ड्रेस दाखवेल. ओव्हरऑल ड्रेस दाखवेल. आणि मी घातलेली आहे ही एक नंबर सुंदर साडी. हा खूपच ब्युटिफुल कलर आहे आणि हा पण आमच्यासारख्या डस्की लोकांना खूप सुंदर दिसतं. तर इथे मी तुम्हाला माझं साडी दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि पसारा यू कॅन लुक. आणि दिस इज हाऊ आय एम लुकिंग राईट नाव. अँड आय थिंक आय हॅव डन अ रिअली गुड जॉब. आणि जर तुम्हाला पण बिलकुल मेकअप येत नाही आहे ना तर ये यार टेंशन नहीं लेने का, मेरा वीडियो देखने का और ऐसा ही अपने मुँह पे जो मिला वो थोपड़ देने का. नाउ थैंक यू फॉर वॉचिंग. शेयर विथ योर फ्रेंड्स. टाटा बाय बाय.